किंवा नऊवारी असेल, मग त्याच्यात आपलं अंग दिसायला पाहिजे. एकदम चापून चुपून असं पिना लावून मी ते येतो. आमची बच्चे कंपनी म्हणजे माझी जी मोठी मुलगी आहे ती हे सगळं करत असते त्यांना घेऊन. म्हणजे ती एकीकडे वेगळी फळी तयार करते घरात. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली. हसताय ना, हसायलाच पाहिजे असं वारंवार का म्हणते मगासपासून, तर इथे कळलेलं आहे की भाऊ सर आहेत माझ्यासोबत आणि नाविन्यपूर्ण नवीन प्रवास सुरू झाला एकदम उत्साहात. सो आता कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय खरं तर, कारण सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे. मंडळी खूप छान आहेत आमची. म्हणजे आमचे केदार सर आहेत, त्यानंतर भरत जाधव सर आम्हाला जज करण्यात तिथे बसले आहेत, अलकाताई आहेत. त्यामुळे ही आदर्श मंडळी समोर असताना आणि आपण त्यांच्या समोर काम करत असताना ॲप्रिशिएशन असं समोरासमोर मिळतं. जी असे बघायला गेलं तर त्यांच्यासमोर काम करायला तसं मिळालं नसतं. क्वचित एखादा वगैरे चित्रपट असेल किंवा सिरियल असेल, पण आम्ही दर शनिवार रविवार त्यांच्यासमोर असतो आणि आमची पावती देत असतो की बाबा कसं होतंय सांगा, आणि त्याचे आम्हाला रिझल्ट मिळतात, आम्हाला मार्गदर्शन मिळतं, गायडन्स मिळतं आणि खूप बरं वाटतं. असं तर आम्हाला कधी मिळालं नसतं. ते आम्हाला कलर्स मराठीने दिलंय, त्याबद्दल कलर्स मराठीचे आणि केदार सरांचे खूप आभार. क्या बात आहे. स्त्री प्रधान आपली सगळा जो आहे त्या सगळ्या मैत्रिणी आहेत तिकडे, आणि तुम्ही केलेल्या बाईच्या भूमिका किंवा स्त्रीची भूमिका त्या हिटच ठरतात. जेव्हा त्याच्यात रेडी होतात तेव्हा एक स्त्री म्हणून कोणती अशी अवघड गोष्ट आहे त्याची जाणीव तुम्हाला होते? एक तर तो पेहराव, जे काष्टा असेल किंवा नऊवारी असेल, मग त्याच्यात आपलं अंग दिसायला पाहिजे. एकदम चापून चुपून असं पिना लावून मी ते येतो, कारण हालचाल करायची असते खूप वेळा, ते मग वाईट दिसतं. मग मी मुळातच फॅट असल्यामुळे ते पोटबीट दिसणं मला वाईट वाटतं. त्यामुळे त्याची काळजी घेतो आणि तेवढं मी जपतो की बाबा ते छान दिसायला पाहिजे. घरून सध्या काय रिॲक्शन येतात? बिकॉज ही सगळी बच्चे कंपनी इतकी मॅड कॉमेडी अशी पण करत असतात. आता इथे नवीन मॅड कॉमेडी सुरू झाली आहे, तर त्याच्यासाठी काही टिप्स मिळाल्यात की? खूप, म्हणजे आमची बच्चे कंपनी म्हणजे माझी जी मोठी मुलगी आहे ती हे सगळं करत असते त्यांना घेऊन. म्हणजे ती एकीकडे वेगळी फळी तयार करते घरात आणि मी इकडे पुढची लेगेसी कंटिन्यू. हो, मी एकीकडे इथे काम करते आणि मला काही माहित नसतं इथं काय चाललंय. जेव्हा तो व्हिडिओ येतो तेव्हा मला कळतं की अच्छा अच्छा असं चाललंय होय बाबा. मला मी सतत सांगतो पहिला अभ्यास करा आणि मग या क्षेत्राकडे. आता काही सांगू शकत नाही ना. नक्कीच नक्कीच. पुन्हा पुन्हा गप्पा मारणार होता, तर नवीन प्रवास सुरू झालाय, पण जाता जाता मदर्स डे येतोय. आई म्हटल्यावरती आपसुकच डोळ्यासमोर काय येतं? आई म्हटल्यानंतर माझी स्वतःची आई म्हणजे तो देवच आहे माझ्यासाठी. म्हणजे आई वडीलच, आणि त्यांच्यामुळे तर मी आहे आणि म्हणून हे जग बघतोय. तर त्यांनीच जन्माला घातलं नसतं, मला हे बघताही आलं नसतं. त्यामुळे मी खूप देवाचे आभार मानतो की त्यांच्या पोटी मला जन्म दिलाच देवा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. थँक्यू.